एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 13 चालू करतोय आपण काल पाहिलं भगवंताने उद्धवाला तत्वज्ञान सांगितलं का नाही. तत्वज्ञानाचा उपदेश दिला. तत्वज्ञान म्हणजे साधकाला भक्त कुणाला म्हणायचं, कोण आहे माझा खरा भक्त ते सांगितलं ना भगवंतानी. काय सांगितलं की जो माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा आहे, स्थिर आहे, असा भक्त मला आवडतो. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे कसं सांगितलं त्यांनी की त्यांना मी सोडून ह्या जग म्हणजे जगतच नाही त्यांच्या दृष्टीने. सगळा कोण आहे, मीच भरलेलो आहे. सगळा व्यापक कसा आहे, मीच आहे असं असणारा. मग ते कसं होतं, काय होतं का नाही, त्याची अशी आत्मस्थिती कशी होती, त्याचा बुद्धीचा निश्चय कसा होतो, त्याने विचाराने सांगितलं. कसा विचार केल्यानंतर त्यासाठी शास्त्र श्रवण केलं पाहिजे, शास्त्र वाचन केलं पाहिजे, आणि ते श्रवण आणि वाचन आणि त्याचं मनन केल्यानंतर, त्याचा विचार केल्यानंतर असा त्यावेळेस त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो. काल आपण हे पाहिलं. आज आपण पाहूया आज काय सांगते ते. श्री शुकवाच इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप उद्धवा प्रणिपत्याह तत्व जिज्ञासुरचित्तम. श्लोक क्रमांक 13. श्री शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, भगवंताने उद्धवाला असे सांगितले तेव्हा तो तत्व जिज्ञासू महान भगवत भक्त उद्धव श्रीकृष्णाला नमस्कार करून म्हणाला. आता ही संवाद चाललाय कुणाचा, राजा परीक्षित आणि शुकमुनी चालले का नाही, शुकाचार्य यांचा संवाद चाललेला आहे. शुकाचार्य राजा परीक्षिताला भागवत सांगत आहेत. आणि आता भागवत सांगत असताना जे 11वा स्कंद आहे, या 11व्या स्कंदामध्ये भगवंतांनी उद्धवाला काय उपदेश केला, काय तत्वज्ञान सांगितलं. कारण हा ज्ञान स्कंद आहे, त्यामुळे या स्कंदामध्ये काय ज्ञानाचा उपदेश आहे सगळा. म्हणून आता ते काल आपण ज्ञान सांगितलं, भगवंतांनी उद्धवाला उपदेश केला. म्हणून आता शुकाचार्य काय म्हणतात की परीक्षित राजाला भगवंतांनी उद्धवाला असे सांगितले काय, तेव्हा तो तत्व म्हणजे जिज्ञासू कसा होता, ते उद्धव जिज्ञासू होता, तत्वनिष्ठ होता आणि भगवत भक्त उद्धव असणारा भगवंताचा भक्त होता. आता त्याला नमस्कार करून म्हणतात. काय म्हणतात बघा, शुक म्हणे, कौरवनाथा कृपा उपजली भगवंता उपदेशले महाभागवता ज्ञानकथा निज बोधू. म्हणजे अरे म्हणजे श्री शुकाचार्य म्हणतात, हे राजा, जे कौरवराज परीक्षिता भगवंतांच्या मनात कृपा उत्पन्न झाली म्हणून काय झालं, त्यांनी आपला भक्त उद्धव याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. कधी उपदेश केला, भगवंताच्या ठिकाणी करुणा आली. भगवंताला वाटलं आता उद्धवला ज्ञान झालं पाहिजे, तेव्हा झालं. आयुष्यभर भगवंताबरोबर होता का नाही उद्धव, जन्मल्यापासून. म्हणजे जसं त्यांना कळायला लागलं तसं दोघं एकत्रच होते का नाही, पण तेव्हापासून होते. पण त्याला ज्ञानाचा उपदेश केला का भगवंतांनी, नाही केला. पण आता जाण्याच्या वेळेस जेव्हा धामाला भगवंत निघाले जायला, त्यावेळेस भगवंताला वाटलं आता त्या माझ्या उद्धवाला काय झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे, त्याला ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. म्हणून भगवंतांनी त्याला ज्ञानाचा उपदेश करायचा ठरवला. कधी निजामाला जायच्या वेळेस, म्हणजे शेवटला अंती, कधी अंती. आणि म्हणून भगवंताला करून आली, म्हणून भगवंताने त्याला ज्ञानाचा उपदेश करायला सुरुवात केली. मग हे ऐकून उद्धव श्रवणी थोर उठी हाव कैसे बोलेला ज्ञान गौरव आत्या पूर्व श्रीकृष्ण. मग हे ऐकता उद्धवाला आणखी ऐकत राहावे असं वाटू लागले. आता भगवंत ज्ञान सांगताय त्याला का नाही, आणि ते ऐकत असताना उद्धवाला काय वाटतंय, अजून ऐकावं, हे श्रवण करायचं बंदच होऊ नये. कारण त्याला त्याच्या कानाला गोड लागायला लागलं, त्याच्या मनाला त्याची आवड लागली, म्हणून त्याला काय वाटलं, अजून ऐकत राहावा. आता जसं तुम्हाला वाटतं ऐकत राहावं वाटतं का नाही, तुम्हाला वाटतं हे बंदच होऊ नये, तसं उद्धवाला झालं होतं. त्याला पण आपण ऐकत राहावं. असं सगळ्याला बाकीच्या लगावर ऐकू वाटत नाही गोष्टी सगळी, कारण त्यांच्या मनाला जेवढी गोडी लागली ना त्याची, पण तसं त्या उद्धवाला गोडी लागली होती. आणि सांगणारा भगवंत होता ना, मग ते सांगणारा भगवंत होता म्हणले होते, भगवंत किती त्याचं सांगण्याचे असेल, त्या शब्दामध्ये किती माधुरी असेल त्या भगवंताच्या. मग असं सांगणारा भगवंत सांगत होता आणि ऐकणारा उद्धव ऐकत होता. मग श्रीकृष्ण श्रीमुख सांगे कोड ते निरूपण अति गोड जीवी उठली श्रवण चाड नुलंगी भीड देवाची. मग श्रीकृष्णाने त्यावेळी स्वतःचे खरे म्हणजे रूपरहस्य सांगितले. बघा काय सांगितलं भगवंताने, मी खरा कोण आहे सांगितलं. कोण आहे भगवंत खरं, आत्मरूप येतं, ब्रह्म आहे, तेच ब्रह्म असणार आहे का नाही. जे मूळ असणार ब्रह्म, ते ब्रह्म काय झालं, मायेचा अंगीकार करून श्रीकृष्ण रूपाने अवताराला आलं होतं का नाही. मग त्याचं म्हणजे मूळ असणारा मी परमात्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, हे भगवंताने त्या उद्धवाला सांगितलं. तेव्हा ते मधुर निरूपण असतं, कसं गोड असणारं निरूपण. त्या उद्धवाला वाटलं अजून ऐकावा, त्याला उत्कंठा लागली अजून ऐकावं म्हणून. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मनातली देवाबद्दलची भीड बाजूला ठेवून, म्हणजे काय आता तू देव आहे, आपण त्याला कसं विचारावा, हे त्यांनी भीड बाजूला ठेवली आणि भगवंताला विचारायला लागला प्रश्न. आवडी कळवळे चित्त घाली साष्टांग दंडवत हात जोडून पुसत प्रेमळ भक्त उद्धव परमस्नेहाने. बघा कसं त्या भगवंताचा स्नेह होता ना त्याला, त्या परमस्नेहाने, फार मोठ्या स्नेहाने, कसं मन भरून येईन
असा भगवंताला त्यांनी साष्टांग नमस्कार केला. म्हणजे काय साष्टांग नमस्कार म्हणजे त्याला असं वाटलं भगवंताला साष्टांग नमस्कार करावं, कसं मन भरून त्याला प्रसन्न वाटलं साष्टांग नमस्कार केल्यानं. आता नमस्कार करण्याचे मग काही तर प्रकार आहेत बरेच. काही नुसतं पायाला हात लावले का नाही, काय करतात पाय डोकं ठेवतात फक्त, काय करतात फक्त नुसतं डोळ्याने जे आली म्हणजे नमस्कार करायचा, आणि काय करतात पूर्णपणे अंग त्यांच्या चरणावरती ढकलून देतात. का त्यांना तेवढं समाधान होतं, आनंद होतो. मग असं हात जोडून त्यांनी काय केलं, त्या भगवंतांच्या चरणावरती साष्टांग नमस्कार केला. आणि हात जोडून प्रेमळ भक्त उद्धव कसा होता, प्रेमळ भक्त होता. आणि भगवंताला विचारायला लागला. काय विचारतोय बघा. उद्धव वाच योगेश योग विन्यासा योगात्मन योग्य संभव निश्रयासाय मे प्रोक्तम स्तागम संन्यास लक्षणा. श्लोक क्रमांक 14. त्यागोयम दुष्कारो भुवन कामना विषयात्मीभि सुतर त्वयं सर्वात्मा मुक्त भक्तिरिती मे मतीही. श्लोक क्रमांक 14 आणि 15. उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा, तूच योगाचे फल देणार आहेस. योगी तुझ्याच ठिकाणी त्यांचे चित्त एकाग्र करतात. तूच योग्याचा आत्मा आहेस व योग्याचा प्रारंभस्थानही तूच आहेस. आणि असा तू असून मला मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून संन्यास लक्षणात्मक सर्व संग त्याग करावायचा उपदेश तुम्हाला केलास. पण हे व्यापक परमात्मन, अरे असा सर्व कामनांचा त्याग विषय सक्त लोकांकडून होणे कठीणच आहे. म्हणून हे सर्व भूतांचे आत्मरूप भगवंता, जे तुझे भक्त नाहीत त्यांना तर तू कामाचा त्याग दुष्करच आहे असे मला वाटते. बघा, आता वास्तविक पाहता उद्धवाला आवश्यकता नव्हती उपदेश करण्याची, पण उद्धवला उपदेश केला. त्याला काय थोडं 2 शब्द सांगितले त्याला लगेच कळलं असतं, कारण तेवढा तो अधिकारी होता. पण हे सगळं उद्धवाचे प्रश्न, उद्धवाने प्रश्न विचारायचे, भगवंतांनी सांगायचं, हे सगळं आपल्यासारख्या सामान्य जीवासाठी. कोणासाठी सगळे? आपल्यासारख्या सामान्य जीवासाठी. आता उद्धव प्रश्न विचारतोय, एक योग्यांच्या योगपती योग्यांचा ठेवा तू श्रीपती. योगी प्रकट तू योगमूर्ती योग उत्पत्ती तुझ पाशी. अरे म्हणले, हे योगी जनांचे योगी राजा, योग्यांचा योगी राजा असणारा हे श्रीपती. श्रीपती म्हणजे कोण? परमात्मा असणारा, ईश्वर असणारा, सगळ्यांचा राजा असणारा. तू योगीजनांचे परमनिदान आहेस. जे योगी आहेत ना, योगी तुझ्या ठिकाणी विश्रामाला येतात असं असणारा तू साक्षात योगमूर्तीच आहेस. म्हणून योगानेच तू हृदयात प्रकट होतो आणि सर्व योग तुझ्यापासून उत्पन्न होतात. मज मोक्षाशी कारण त्यागो संन्यास सलक्षण बोलिलाशी तो अति कठीण परमदारुण हा त्यागो. अरे मला तू त्यागाचा व संन्यासाचा उपदेश केलास. काय सांगितलं मला? सांगितलं होतं ना भगवंतांनी अर्जुन उद्धवाला, काय सांगितलं होतं? म्हणले घरदार बायका पोरं सोडून दे म्हणले, त्यांच्याकडे जाऊ नको म्हणले. असंच का? कुठे जा म्हणले तू? बद्रिक आश्रम मध्ये जा म्हणले का नाही? असंच निघ म्हणले, तू घरी जाऊ नको. म्हणजे त्याचा मला त्याग करायला सांगितला ना, आणि काय करतो म्हणले, संन्यास घे म्हणले. संन्यास उपदेश केलास व संसारातून मुक्त होण्याची युक्ती आहे अशी सांगितली. काय? आणि हीच काय युक्ती? संन्यास घेणं म्हणजे काय? हीच युक्ती म्हणले संसारातून मुक्त होण्याची. संसारातून मुक्त होण्याची काय? हीच युक्ती म्हणले. असं तू कर. पाहता या त्यागाचे रीती मज तव धुर्दरुगा श्रीपती. मग इतरांचे येतगती कवणी अस्तित्व होईल. अरे भगवंता, अरे जरा या त्यागाचं स्वरूप तर कसे आहे याचा विचार करतो का नाही? बरं, याचा जर विचार केला तर हे काय फार अवघड आहे म्हणले. हे कसं आहे? फार अवघड आहे म्हणले. का अवघड आहे म्हणले? अरे इतरांच्या बाबतीत तर ते फारच अशक्य वागते म्हणले. का म्हणले? कारण गाई माणसाला जीवाला काय होत नाही, एखादा विषय सोडायचा म्हणलं तर विषय सुटत नाही. अख्खा संसार सोडून जायचं म्हणलं शक्य का बरं जीवाला? सांगा बरं, सामान्य जीवाला सोपतंय का? आपण म्हणलं नाही एखादी वस्तू आपली देऊन टाका म्हणले, असे देऊ वागते का आपल्याला कोणाला फुकट? अख्खा संसार सोडायचा म्हणलं जमन का आपल्याला? अख्खा संसार सोडायचं म्हणलं तर नाही ना. तसं मग उद्धव म्हणतोय, अशा सामान्य जीवाला संसार सोडायला सांगतोय तू, आणि मग तुझी प्राप्ती संन्यास घ्यायचा, मग तुझी प्राप्ती होईल. सामान्य जीवाला जमणार नाही. अरे भगवंता, ते जमल का त्यांना? नाही जमणार. मग का मोजायाच्या चित्ते विषय आसक्त मते त्याशी या त्यागाची गती नवे श्रीपती सर्वता. अरे श्रीकृष्णा, ज्याचे मन इच्छांनी भरलेले आहे बघा, ज्याच्या मनामध्ये काही सगळ्या इच्छाच भरलेल्या आहेत, सगळ्या ज्याच्या चित्तामध्ये सगळ्या वासनाच भरलेल्या आहेत, असा मती विषयात गुंतणारी आहे. काय? मग त्याची बुद्धी, मती म्हणजे कोण? बुद्धी. त्याची बुद्धी कुठे आहे? विषयामध्ये. मला हे मिळावा, मला ते मिळावा का नाही, मला पैसा मिळावा, माझं घरदार चांगलं व्हावं, सगळं त्याच्या बुद्धीमध्ये काही सगळं हाच विचार चाललेला येतं का नाही? माझा संसार कसा वाढेल का? असं कुणा म्हणतंय माझा संसार काय व्हाय ना, पण मला परमार्थ माझा व्हावं असं कुणाला वाटतंय का? प्रत्येकाला काय वाटतंय? परमार्थ करणारा सुद्धा वाटतंय माझा संसार भरभर केला यावा, का नाही वाटत? मग असं जर परमार्थ करणारे अशी अवस्था आहे, मग सामान्य जीवाचं कसं होईल?
म्हणून मग उद्धव म्हणतोय मग प्रत्येकाची मते कुठे गुंतणारी विषयामध्ये गुंतणारी आहे. मग हा त्याग करताच येणार नाही त्या जीवाला. येईन का त्याग करायला त्या जीवाला? नाही करता येणार. तू तर सांगितलं त्याग करायला, मग तू त्याग करू शकत नाही. तुझी कृपा जव नव्हे तव ते अभक्त केवी करवे, त्यागो बोलीला जो देवे तो सर्वाशी नव्हे सर्वता. अरे तुझी कृपा होणार नाही. काय तुझी कृपा होणार नाही तोपर्यंत अभक्त लोक त्याचा त्याग करू शकणार नाही. करू शकतील का त्याग? नाही करू शकणार. का? तुझी कृपा झाली तर मग होऊ शकते गाड्या म्हणले. तू जो कृपा केली, तुला जर वाटलं ना अमक्या भक्तांनी काय करावं, संसाराचा त्याग करावा, संसार सोडून द्यावा आणि मग जावा, मग होऊ शकतो म्हणले. तसा होणार नाही म्हणले. तू उपदिष्ट केलेला त्याग सर्वांना करता येणार नाही हे उघड. पण तुझं मला सांगितलेलं आहे, आता उपदेश केलाय मला तो, त्या उपदेशाने जो मला तो त्याग करायला सांगितलाय. काय सांगितलंय? धनुधारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शिरंद्री घारे देवाशी. सगळं मिथ्या हे जाणून घ्यायला सांगितलं तुकाराम महाराजांनी तरी. पण भगवंतांनी त्याला थोडाला सांगितलं होतं त्याग कर म्हणले. जाऊच नको म्हणले घरी तू. म्हणले नाही शक्य म्हणले कोणाला. म्हणून तू सर्वात्मा असता हृदयी, चित्त प्रवेशना तुझे ठाई, ते आवरिले असे विषयी नवल काही सांगावे. अरे तू तर परमात्मा जरी अंतःकरणात विराजमान असला, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू आहेस ना, जरी तू असला तरी प्रत्येकाचे चित्त तुझ्याकडे नाही रे बाबा. त्याचं चित्त तुझ्याकडे नाही. कोणाकडे? सगळ्यांचं चित्त त्या विषयांकडे. तू कुठे? हृदयामध्ये. आणि लोकांचं चित्त कुठे? बाहेरच्या विषयामध्ये. म्हणजे जो सुखदाता असणारा, जो सुख देणार आहे, ते जवळचे आपल्या, पण लोक त्याला पाहत नाही. पण जे दुःख देणारे विषय आहेत त्या विषयामध्ये लोकांचं चित्त आहे आणि त्याच्यामध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतात. मग आता तू कधी सापडशील त्यांना? सांग बरं, कधी वेळचे तू त्यांना? म्हणून त्यांचं चित्त कुठे? विषयाकडे धावते. हे किती मोठे नवलचे म्हणले का नाही? हे आश्चर्याची बाबी म्हणले ही. म्हणून ऐशी प्रपंचाची आसक्ती, या लागी विमुख झाल्या भक्त, त्याशी त्यागू नव्हे निश्चित, चित्त दूषित सर्वदा. अरे म्हणले प्रपंचाची आसक्ती, हा भक्त लोक तुझ्यापासून विमुख होतात म्हणले. कशामुळे? ज्या भक्त आहेत ना, का विमुख होतात? कारण त्याला प्रपंचाची आसक्ती, त्याला संसार सुटत नाही, म्हणून ते तुझ्यापासून लांब जातात म्हणले, तुझ्या जवळ येत नाही. त्यांचे चित्तच नेहमी कुठे? अस्थिर असते म्हणले, चंचल असते त्यांच्या चित्तामध्ये. सारखं म्हणले हे मला मिळलं पाहिजे, ते मला मिळलं पाहिजे. रात्रंदिवस त्यांच्या चित्तामध्ये काय? जीवाला कशाची गरज? खायची चिंता आहे त्याला, सगळी संसार वाढवायची चिंता आहे जीवाला. माझा संसार कसा वाढन, काय केलेलं माझं असं होईल, काय केलेलं माझं तसं होईल, सगळी चिंता त्याला त्याचीच आहे. त्याला असं वाटतं का आपल्याला देव मिळावं म्हणून? नाही. का? कारण तो अभक्त आहे. आणि म्हणून त्याला मग असाच असणार जीव आहे, त्याला त्याग करता येईल का संसाराचा? नाही ना. मग काहीतरी सोपं सांगणार रे. संसार पण करता आला पाहिजे, परमार्थ पण तुझी प्राप्ती झाली पाहिजे, असं काहीतरी सोपं सांग. म्हणजे जो असणार अज्ञान जीव आहे ना, तो प्रयत्न करीन. तो जमला ना संसार सोडून जायचं आणि मला जाऊ दे मूर्त देव म्हणे, नको आपल्याला देव संसार सोडायचं म्हणलं, जाईन का देव? मग तुझी प्राप्ती करून घेईन का देव? नाही. पण त्याला जर सांगितलं ना, अरे संसार करून मिळेल ना देव, संसार करून देव मिळेल, मग मात्र काहीतरी देव काहीतरी लक्ष देईन बाबा, चला देवाची प्राप्ती करावं म्हणून. पण त्याला जर कॅरी सांगितलं संसार सोडून दे, तू जाईन का तिकडं? नाही जाणार. अहो आता परमार्थ करणार म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार, त्याला सुद्धा वाटत नाही आपण संसाराचा त्याग करावं म्हणून. त्याला सुद्धा काय वाटतं? आपला संसार वाढावाच वाटतं. अजून परमार्थ एक टाइम कमी झाला तरी चालेल, पण संसार वाढावा. सामान्य जीवाचं कसं व्हायचं? म्हणून त्यागो का नव्हे मनशी, ते परिसगा ऋषिकेशी, कठीणत्व जे त्यागाशी, ते तुझ पाशी सांगेन. अरे श्री हरी, हा त्याग कठीण आहे. हा कसा आहे? अवघड आहे हा त्याग, असे मी म्हणतो. असं मला तरी वाटतंय. कोण म्हणतोय? उद्धव म्हणतो. असं मी म्हणतोय हा त्याग कसा आहे? कठीण आहे. आता त्यात कठीण काय आहे ते मी तुला सांगतो. काय अवघड म्हणे? का असं होऊ शकत नाही ते सांगतो म्हणजे तुला, ऐक. सोहम माहिमातीम मूढमतीर विघाड स्वत्मया, विरचितात्मानि सानुबंधे, तत्वजनासु निगदितम भवहा यताहम संसाधमयामी, भगवान अनुषाधानी वृत्तम. श्लोक क्रमांक 16. तू मला त्यागाचा उपदेश केलास, पण मी मूढमती आहे हे माझे, आणि हा मी याप्रमाणे पुत्रदिकांसह तुझ्या मायेने रचलेल्या या ध्येयात मी निमग्न झालो आहे. म्हणून हे भगवंता, तू सांगितलेले तत्व मला प्रत्यक्ष अनुभवता येईल असे क्रमाक्रमाने समजून सांग. म्हणजे उद्धव काय म्हणतोय? तू मला जे सांगितलंय ना, हे माझ्या डोक्याच्या बाहेरच आहे म्हणले. का? म्हणजे लगेच घाई मला समजणार नाही. मग काय कर? कारण तू मला काय सांगितलंय? मी माझे पुत्र, बायको, घर, दार, हे सगळं जे रचलेलं मायाने ध्येय आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं जे गुंतलेले आहेत का नाही, ह्याच्यामध्ये सगळं निमग्न आहे म्हणले मी सुद्धा. म्हणून हे भगवंता, तू सांगितलेले जे तत्व आहे प्रत्यक्ष मला त्याचा अनुभव आला पाहिजे.
काय आला पाहिजे त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. आणि काय त्याचं तत्व भगवंताचं, मी सोडून दुसरं काहीच नाही. सगळं जगतच कोणी, जगत नाही, ही सगळी माया, ही कल्पना आहे सगळी म्हणले. आणि मी कसं आहे, ब्रह्म आहे, सगळा मीच आहे म्हणले, शिव म्हणले, हे तत्व आहे. आणि त्या तत्वाचा अनुभव मला आला पाहिजे. मग त्या तत्वाचा अनुभव मला येईल असं काही तू क्रमाक्रमाने मला सांग ना, म्हणजे मला समजेल ते. त्या तत्वाचा मला अनुभव येईल असं काहीतरी क्रमाक्रमाने मला सांग. मग तरी माया विविधता, तरी तुझी माया विवित्र उपाधी, शरीर केली आत्मबुद्धी, आत्मीय शरीर संबंधी विपरीत सिद्धी वाढली. अरे म्हणले तुझी माया तुझी माया कशी विचित्र उपाधी म्हणले, कशी विचित्र आहे तुझी माया. आणि त्यामुळे मी शरीरावर आत्मबुद्धी ठेवतो. म्हणजे काय ठेवतो, शरीरावरच मी समजतो, आत्म समजतो का नाही. म्हणून त्या मायेमुळेच असे समजतो. कशामुळं, कारण तुझी माया आहे ना, मायाला सत्य मानलंय ना. आणि मायेला सत्य मानल्यामुळे मला शरीर खरं वागतंय, हा देह मला खरा वागतोय, म्हणून मी देहालाच आत्मा समजतोय. पण शरीर संबंधाचे सर्व जे काय आहे ते कशाच आहे, आत्म्याचेच आहे. अर्थात ही भावना चुकीची आहे. काय समजतोय मी, देहाला मी समजतोय, आणि देहाच्या संबंधाने जेवढं काय हे सगळं कुणाचं आहे, आत्मस्वरूपाचंच आहे, अशी माझी भावना आहे. आणि ती चुकीची आहे. तो आतापर्यंत मला सांगितलंय ना, त्यानुसार ती कशी चुकीची आहे. मग मी माझे वाढले गाड, तेने मती झाली मूड, गृह आसक्ती लागली दृढ, त्यागू अवघड या लागे. मी आणि माझे, बघा, मी आणि माझे, कुठे जीव गुतलाय सगळा, माझंय माझंय, मी केलंय, माझंय मी केलंय, कुठे गुतलाय सगळा, याच्यामध्येच ना, सगळं माझंय आणि सगळं कुणी केलंय, मी केलंय, याच्यामध्ये गुतलाय. म्हणून ही प्रवृत्ती फार वाढलेली. कशामुळे वाढली, त्या मायेमुळे वाढली. देह संबंधाने संसार खरा वाटला, त्याला देह खरा वाटला, म्हणून सगळं हे वाढलं ना, मी वाढलं, माझं वाढलं. म्हणून बुद्धी मूड बनते. बुद्धी कशी झाली, मूड झाली म्हणजे अज्ञानी झाली बुद्धी. आता बुद्धीला योग्य काही कळालं, म्हणजे त्याच्यावर आवरण आलं. आणि मग घरदारावर त्याचा लोभ जाणायला लागला. त्याला घरदार त्याला सत्य वाटायला लागलं. मग माझं घर म्हणायला लागला, माझी बायको म्हणायला लागला, माझी मुलं म्हणायला लागला का नाही, देहाच्या संबंधाने, घराच्या संबंधाने सगळं नातेवाईक माझे म्हणायला लागला. म्हणून कोणत्याही गोष्टीचा त्याग करणे अवघड वाटू लागते. आणि एकदा माझं म्हणून आलं की माझं म्हणून त्याग करायचं म्हणलं की कसं आहे, फार अवघड आहे. मग सोपं आहे का, सोपते का साखर, माझं हा, माणसाचं वय पर 80 वर्ष झालं तरी त्याला वाक्याचं नाही काय, माझ्या नाव जमीन आहे ना, पोरांच्या नाव करून द्यावं असं वाटतं का, काय वाटत नाही त्याला. आता माहिती नाही, त्याला काय माहित नाही का मी मरणार आहे म्हणून. आता माझं किती दिवस राहिले, पण तरी वाक्यात नाही सोडावा. एवढं काय हा मोह, एवढा लोभ कसा आहे, म्हणजे कसं आहे, खतरनाक आहे, एवढा बेकार आहे. तू कुठं चाललं होतं काय माहिती. हा चला, ऐशी ही बुद्धी विवळे, अप्रयाशे तत्व आकळे, तैशी कृपा कीजे रावळे, दास गोपाळे तारावया. अरे ती बुद्धी पालटेल आणि अनायासे आत्मस्वरूपाचे आकलन करता येईल. लहान मुले हे भाऊसागर तरुण जातील, अशी कृपा देवाने केली पाहिजे. बघा उद्धवाचा प्रश्न आहे, हाय का नाही, सामान्य आपल्यासारख्या जेव्हा आपल्या फायद्याचा का नाही, काय केली पाहिजे म्हणले. अरे ज्याला वाटते ना संसार माझा आहे, घर माझं आहे, बायको माझी, मुलं माझी का नाही, नवरा माझा आहे, असं त्याला सोडू वाटत नाही ना, असं त्याची बुद्धी आहे. आणि अशी असणारी बुद्धी त्याची बाईने बदलल म्हणले. कशी बदल, विना सायस म्हणले, त्याला काही त्रासच नाही झाला पाहिजे बदलायला, सोडायला. तुझं मला सांगितलं घरदार सोडून दे, मग आता हे सोपं आहे का, मला सोडून द्या वागतंय का, नाही. पण त्याला पण सोडू वागणार का, नाही. पण त्याची बुद्धी बदलली पाहिजे. मग असं काहीतरी तू कर म्हणले का, की त्याची बुद्धी बदलन आणि त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. त्याला आत्मस्वरूप मी कोण आहे, जे ध्येयाला मी समजतोय ना, तर ध्येय नसून मी आत्मस्वरूप आहे हे त्याला समजल. असं काहीतरी कर म्हणले तू. जसं म्हणजे लहान मुलं जरी असले, लहान म्हणजे कसं आहे, लहान ज्याची बुद्धी अजून अपरिपक्व आहे, बुद्धीची अजून वाढ झालेली नाही चांगली, असे जरी असेल म्हणले, पण तुझ्या या कृपेने सहज काय होतील, ते भाऊसागर तरुण जातील. अशी काहीतरी तू कृपा कर, असा काहीतरी उपाय आम्हाला सांग. तू आता सांगितलेले उपाय ठीक आहे, तुझं तत्वज्ञान तुझं कळलं आम्हाला, तू सगळं ब्रह्मरूपाने तूच सगळा परमात्मा हेही कळलं आम्हाला, पण आम्हाला ती पेलवत नाही रे बाबा. तू सांगितलेलं आम्हाला काय होत नाही, ती पेलवत नाही आमच्या बुद्धीला. काय पेलवत नाही, तर अजून आम्हाला संसार खरा वागतोय ना, आम्हाला हा देह खरा वागतोय, म्हणून आम्हाला ती पेलवत नाही. ते आम्हाला आणि आमचं वागतंय ते अजून, आणि जोपर्यंत आमचं वागतंय तोपर्यंत तू आमचा नाही ना वागणार आम्हाला. आणि तू आमचा वागल्याशिवाय आम्हाला, म्हणजे तूच आमचा आहे हे वागल्याशिवाय आम्हाला तर तू मिळणार नाही. म्हणून आता ही जे आहे ना सगळं, हे माझं नाही, हे कसं होईल, त्याच्यासाठी तुझी कृपा काय होईल, असं काहीतरी सोपं करा आम्हाला आता, असं उद्धवाचा प्रश्न आहे. एक गा पुरुषोत्तमा निजदासा आपुले आम्हा, सोडवी गा संसाराश्रमा,
आत्मया रामा श्रीकृष्णा, अरे पुरुषोत्तमा, अरे आत्मारामा, हे भगवंता श्रीकृष्णा, अरे आमच्या सारख्या दासांना संसाराच्या क्लेशातून सोडव. आम्ही काय झालेलो आहे, आम्ही तुझे दास येत, आम्ही तुझे सेवक आहेत, पण काय झालोय, या संसार सागरामध्ये आम्ही बुडत चाललोय, डुबक्या मारतोय आम्ही ह्या संसार सागरामध्ये. आणि त्यामुळं व्याकुळ झालो आम्ही डुबकीमुळं. डुबक्या मारल्यामुळे काय, डुबके मारतो म्हणजे काय होतंय, संसार सागरामध्ये दुःखी झालेला आहे प्रत्येक जीव. नको नको झालं त्याला हा संसार. का वागतोय सुखाचा कोणाला, वागतंय कोणाला सांगा बरं. आज आज काय वागतंय, आज जरी गेलं ना तरी लय बरं होईल, पण जातोय का आपण, का जात नाही. कारण संसाराचं दुःख संपल्याशिवाय आपल्याला जाता येते का, जाता येत नाही. म्हणून काय झालं, ह्या संसार सागरामधून आम्ही वैतागलेलो आहे, आम्हाला नको नको झालाय, आणि आम्ही तुझे दास येत, म्हणून आम्हाला काय करतो, ह्या संसारातून सहज आम्ही तरुण जाऊ, जास्त काही सोपं असणारं साधन आम्हाला तू सांग. तुझ सांगतो ऋषिकेशी, पुसो जावे अनिका पाशी, ते नये माझी या मनाशी, विषय सर्वाशी व्यापिले. अरे ऋषिकेशा, अरे भगवंता, मी हे दुसरे कोणालाही विचारणार, कोणाला विचारणार सांग बरं मी, आणि तुझ्याशिवाय मला कोणी सांगणारा. जर कुणाला विचारायला जावा तर प्रत्येक जण संसारामध्येच रामलेला आहे, प्रत्येकाला संसारच खरा वागतोय, आणि संसार वाढावा म्हणून प्रत्येक जण पळतोय. मग कोण मला सांगायला मोकळे, जर त्यांना त्यांचा संसार सुटला नाही तर मला कोण सांगायचंय, कोण सांगणार नाही. म्हणून तूच एक मला सांगणार आहे, तूच माझा सद्गुरू आहे, तुझ्याशिवाय मला याच्यातून कोणी बाहेर काढू शकत नाही, तुझ्याशिवाय माझ्यावरती कोणी कृपा करू शकत नाही. म्हणून तूच माझ्यावरती कृपा कर, आणि याच्यातून मला बाहेर काढण्याचा सोपा उपाय मला सांग. सर्वांना विषय ग्रासलेले आहे, सगळे कसे इथं या बंधनामध्ये गुंतलेलेच आहेत. म्हणून सत्तश्य ते सदृश्यम आत्माना आत्मेने वक्तार्मिशम विभुदेश्वापी नाना चक्षे हे सर्वे विमोहिता धियस्तव माये मे ब्रह्मदया स्तुनाभृतो बहिर्था भावा. हा श्लोक क्रमांक 17. हे ईश्वरा, तू स्वयंप्रकाश सत्य असा आत्मा आहेस. कसा आहे तुझं स्वरूप, तू ईश्वरी, आता ईश्वर म्हणून जन्माला आलाय, ईश्वर म्हणून अवताराला आलाय तू, का नाही, कृष्ण रूपाने. पण तू कसा आहे, स्वयंप्रकाश आहे तू, स्वतःचा स्वयंप्रकाश येतो, स्वतः प्रकाशित येतो. आणि सत्य म्हणजे कधी नाश न पावणारा असा तूच आत्मस्वरूप आहेस. त्या तुझ्या स्वरूपाचे मला ज्ञान देईल असा तुझ्यापेक्षा दुसरा कोणी वक्ता देवताही मला दिसत नाही. कारण ब्रह्मदेवासह इतर सर्वजण बाह्य विषयात स्वार्थ बुद्धी ठेवणारे तुझ्या मायेमुळे मूढ बुद्धी झाले आहेत. हा श्लोक क्रमांक 17. पुसो जावे ब्रह्मयाशी, तो गुंतला सृष्टी कर्माशी, प्रजा उत्पत्ती मानशी, अहर्निशी चिंतू तू. अरे भगवंता म्हणले, ब्रह्मदेवाला जर विचारायला जावा त्या भवसागरातून सुटायचं कसं, तर तोच त्या सृष्टी कार्यामध्ये गुंतलेला आहे, त्याला ती प्रजा उत्पन्न करायची, का नाही, त्याला त्याची रात्रंदिवस चिंता आहे. कुणाला, ब्रह्मदेवाला. मग तोच अजून काय, तो त्या चिंतेमध्ये गुंतलेला आहे, तर मग तो मला कसं बाहेर काढणे संसार सागरातून, त्याला चिंता कशाची पडलेली, हा संसार कसा वाढत, का नाही, हे संसार, हे जगत कसं वाढत सगळं, त्याला याची चिंता पडलेली. आणि मग तो मला कसं काय याच्याबद्दल सोडवलं. म्हणून तो मला सोडू मला याच्यातून संसार सागरातून बाहेर काढणारा तो पण सामर्थ्यवान दिसत नाही, कारण तो स्वतः त्यात गुंतलेला आहे ना. सोडवणारा कोण असन, जो त्याच्यामध्ये गुंतलेला नसन तोच बाहेर काढणे का नाही, मला सांगा बरं. जो गाळामध्ये गुंतलाय आणि दुसऱ्याला गाळात गुंतलेला, तू कसा बाहेर काढेल. जो गाळाच्या बाहेर असतो तो त्या गाळातून बाहेर काढू शकतो ना त्याला. पण दोघं जर गाळ्यामध्ये गुंतलेले येतं आणि मी तुला काढतो असं कोण म्हणला, तर गाळातून बाहेर काढेन का त्याला आणखीन खाली गाळात नाही येतो. तसं ती ब्रह्मदेव जर ते संसार म्हणजे काही संसार वाढवण्यामध्ये गुंतलेला आहे, तर तुम्हाला सोडवेल का, नाही सोडवणार. मग जो आपुल्या निज स्वभावी सदा संसारो वाढवी, तो केवी संसारू तोडवी, केली न बुडवी सर्वता. म्हणजे ते संसार वाढवणे हाच त्याचा स्वभाव आहे. मग तो असा संसार तोडणार कसा माझा, म्हणून त्याने आपण होऊन केलेला संसार आहे तो कसा नष्ट करेल बरं. त्याला त्याची इच्छा काय, संसार वाढावा, आणि आपण काय म्हणतोय, संसारातून बाहेर पडायचं. आता आपण जर संसारातून बाहेर पडायचं म्हणल्यावर तो काय म्हणेन, हा म्हणजे माझं कामातून तू काय करतोय, अडथळा आणतोय माझ्या कामाला. बोलत तो काय करेन, आपल्याला सहाय्य नाही व्हायचा, आपल्याला आणखीन ओढून गेल तो. म्हणून वाढो निधी संसाराशी, कोपवाला प्रजापतीशी, शापू दिदला नारदाशी, ब्रह्म उपदेशी. म्हणून बघा, नारद परब्रह्माचा नारद काय करायचा, परब्रह्माचा उपदेश लोकांना करायचा. अरे संसारामध्ये नका गुतू, संसारामध्ये नका रमू, तुम्ही काय करा, जन्माला आलात ना ते भगवंताचं नाम चिंतन करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. असा उपदेश कोणाला करायचा, नारद लोकांना करायचा. म्हणजे लोकांना, म्हणजे जे सगर पुत्र आहेत का, सगर पुत्र का नाही,
सगरपुत्र 100 सगरपुत्र होते का, त्यांना उपदेश केला होता नारदांनी. हा हा तेवढ्या पुत्रांना काय केला होता, उपदेश केला होता. आणि ते सगळेच निघून गेले. आणि मग ते सगळेच निघून गेले. मला संसार वाढायचा कसा का नाही, म्हणून ते ब्रह्मदेवाला राग आला. म्हणजे काय करतोय, म्हणले मी संसार वाढवायचं बघतोय आणि माझा संसार मोडायचा बघतोय. म्हणून त्यांनी शाप दिला कोणाला, नारदाला. उपदेश कर, संसाराची वाढ होऊ देत नाही म्हणून. हे पाहून ब्रह्मदेवाला राग आला आणि त्यांनी नारदाला शाप दिला. म्हणजे नारदा, माझ्या कामाला अडथळा आणतो तू. म्हणजे ब्रह्मदेव असा आहे, ऐसे संसारी आसक्त नित्य संसार युक्त त्याशी पुसून मनी चित्त जाण निश्चित श्रीकृष्णा. अरे म्हणून हे श्रीकृष्णा, असे जे आसक्त आहेत, आता ब्रह्मदेव कसा आहे, संसारामध्ये आसक्तच आहे ना. मग असे असणारे जे आसक्त आहेत ते संसारामध्ये नेहमी गुंतलेले आहेत, त्यांना विचारण्याचे खरखुर दाडच होत नाही. म्हणले का बरं, ते काय नाही म्हणते का तेव्हा. अरे मध्ये बरोबर आलाय तू आमच्याकडे, काय आलाय आमच्याकडे, बरोबर आलाय तू. आम्ही तुला सांगतो ना तसं कर. आता ते बरोबर आपल्याला बाहेर काढतील का आतमध्ये गुतावते, तसं आहे. म्हणून पुसो जावे ऋषी, म्हणून मला भीती वाटते म्हणले रे यांना विचारायची. कोण म्हणतोय, उद्धव म्हणतोय, पुसो जावे ऋषी प्रती तव ते सदा अपमते आपुले मत प्रतिष्ठिती अन्यथा दिती शापाते. अरे बरे ठीक आहे म्हणले, ऋषींना विचारायला जावा तर ते आपले मताचेच अभिमान, त्याला काय आपल्याच मताचा अभिमान आहे. आम्ही सांगतो तेच बरोबर आहे. ते आपल्याच मताचे प्रतिपादन करतात आणि विरुद्ध बोलले तर लगेच शाप येतात. म्हणजे ते सांगतात मी सांगतोय ना तसंच आहे, नाही तुला पटत लगेच शाप देतात. मग आता काय करायचं. म्हणजे काय होतं, ते सांगतात असं आहे तसं आहे तसं आहे, आपल्याला नाही समजलं ना, आपण विचारलं ना, नाही नाही मी सांगतोय असंच आहे, आणि शाप देणार आपण त्यांना लय आडवं लागलं तर. म्हणून जे धरुणी अर्थासक्ती शिष्या ते उपदेशेती विश्वे धरुनिया चित्ती जीविका वृत्ती उपदेशू. मनात द्रव्याची इच्छा ठेवून जो कोणी शिष्याने उपदेश करतात, बघा आता युवा विभाग बरं का काय करतात, मनामध्ये काय केलंय, द्रव्याची इच्छा ठेवली. आता मी ह्याला सांगतोय ना, आता मी प्रवचन सांगतोय ना, मी कीर्तन सांगतोय ना, काय म्हणजे कीर्तन प्रवचन सांगणं म्हणजे उपदेश आहे ना, तो उपदेश आहे का नाही तो. आणि त्याच्याबद्दल मला काय पाकिट मिळावा, मला पैसे मिळावा, किंवा एखादा सद्गुरू शिष्याकडे गेलाय, मग त्याला बघता आता मी त्याच्याकडे आलो ना, त्याने मला काही 10-5 रुपये द्यावा, असं जर कुणी करत असेल तर त्या शिष्यांना उपदेश जर केला त्यांनी तर पोट भरण्यासाठी उपदेश झाला तो. आणि असा जो उपदेश केला तर काय होईल बघा, गुरुशीच विषयासक्ती ते शिष्याशी कैशी विरक्ती याशी असे जे पुसते ते भ्रंशिंती स्वार्थाते. अहो गुरुला जर विषयाची आसक्ती असेल तर मग शिष्याच्या ठिकाणी विरक्ती कशी उत्पन्न होईल. उद्धव म्हणतो बरोबर आहे ना, तुम्ही सांगणारे तर तुम्हाला पैशाची आशा आहे, तुम्हाला पैशाचं लोभ आहे, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला म्हणलं कीर्तन करा प्रवचन करा, तुम्ही डायरेक्ट ठरवता लगेच काय, हा माझी फी 40,000 35,000 30,000 25,000 तुम्ही सांगत आहे. तर मग तुमच्या ठिकाणचं वैराग्य नाही म्हणल्यावर सांगणाऱ्याला काय वैराग्य येणार आहे, तुमचं ऐकून वैराग्य येईन का त्यांना, येणार नाही. मग तेच म्हणतात उद्धव काय म्हणतात, जर गुरुला जर विषयाची आसक्ती असेल तर शिष्याला विरक्ती कशी उत्पन्न होईल. म्हणून अशा गुरुला जे विचारतात ना ते सुहिताला वंचित होतात बघा. म्हणून ज्या गुरुला काय लोभ आहे, ज्या गुरुला आशा आहे, काय नाही काय कमी मानपानाची तर इच्छा असेल काय त्यांना, मानपानाची जरी इच्छा असेल तरी पण काय होणार नाही, त्या शिष्याला विरक्ती येणार नाही. आणि मग तू त्यातून पहिले पार कसं काय जायचा, हा संसारातून, या संसार चक्रातून, या गाड्यातून तू कसं काय बाहेर निघायचा, निघणारच नाही. म्हणून सत्य स्वरूप स्वप्रकाश आत्मा तू अविनाश युक्ती प्रयुक्ती उपदेश विकल्प निरास जानशी. अरे हे कृष्णा, तू सत्य स्वरूप आहेस. कसा आहेस तू, सत्य स्वरूप आहेस. सत्य हे तुझं रूप आहे खरं. आणि स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाश म्हणजे स्वतः प्रकाशित करणार आहे, तू कोणावर अवलंबून नाही. म्हणून तू सर्व सगळ्यांचा आत्मा आहे. स्वयंप्रकाश आहे म्हणून तू सर्वांचा आत्मा आहे. अविनाशी आहे म्हणजे कधी नाश न पावणारा असा तू आहेस. आणि मग तूच काय कर, युक्ती प्रयुक्तीने उपदेश करून विकल्प कसे दूर करावे हे तू जाणतोस. युक्ती सांगून वेगवेगळ्या काय करून दृष्टांत देऊन का नाही, असं तू सांगून काय करतो तू त्या साधकाच्या ठिकाणी, त्या भक्ताच्या ठिकाणी जे विकल्प आहेत ना, ज्याला संसार खरा वागतोय, त्याला दुःख होतंय, त्याच्यातून तू त्याला बरोबर बाहेर काढतो. म्हणून ब्रह्मज्ञानाचा वक्ता तुझ वेगळा श्री कृष्णनाथा न दिशेगा सर्वथा मज पाहता त्रिलोकी. म्हणून हे भगवंता, अरे हे कृष्णनाथा, अरे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यास तुझ्यासारखा समर्थ या त्रिभुवनात मला तरी कोणी दिसत नाही रे बाबा. दिसतंय का कोण मला, तुझ्याशिवाय दुसरं कोणी मला योग्य वाटत नाही. म्हणून तूच काय ते योग्य उपदेश मला तू सांग. आता ये व आत्मा तू तत्वता तुची आत्मज्ञान दाता आत्मबोधे संस्थापिता कृष्णनाथा तू एको. म्हणून हे अच्युता,
हे भगवंता, तू सगळ्यांचा आत्मा आहेस. सगळ्याला आत्मज्ञान देणारा सुद्धा कोण आहेस? तूच आहेस. आणि आत्मबोधा शिष्याला पारंगत करणारा कोण आहे? तूच आहेस. तुझं मनात गाडलं ना, किती मुडातला मूड जरी असेल ना, तरी त्याला ब्रह्मज्ञान होईल. पण तुझी इच्छा झाली पाहिजे रे भगवंता. म्हणून तू काही करू शकत नाही, कारण तू काय, तू सगळ्यांचा आत्मा आहेस. तू आत्मज्ञान देणारा पण कोण आहे? तूच आहेस. आणि आत्मबोधात शिष्याला पारंगत करायचं म्हणजे त्याला आत्मबोधाचा निश्चय व्हायचा का नाही व्हायचा. तुझी कृपा झाली तर त्याला बोधाचा निश्चय होणार आहे, जर नाही झाली तर नाही होणार. म्हणून तू काय कर, तूच हे सगळं करणार आहेस. म्हणून तस्माद भवंतम मनवद्यन मनन पारम सर्वाज्ञमिनीश्वरम मुकुंठ विकुंठ दिश्मयम निर्विन्नधिरमोहम वृजितानाभिप्तम नारायण नरसखम शरणम प्रपद्यते. श्लोक क्रमांक 18. म्हणून दुःखाने त्रस्त झालेला आणि संसाराचा कंटाळा आलेला असा मी तुला शरण आलो आहे, कारण तू निर्दोष आहेस, स्थल व काल यांना विकारी होत नाहीस, तू सर्वज्ञ ईश्वर आहेस, तुझे परमधाम वैकुंठ लोक काळाच्या प्रभावाखाली येत नाही, तू नारायण आहेस व मनुष्य मात्राचा सखा अर्थात सर्व जीवांचा आधार आहेस व त्यांच्यावर दया करणारा आहे. श्लोक क्रमांक 18. श्लोकाचा सरळ अर्थ. या लागी जे यादवपती नित्य शुद्ध पवित्र मूर्ती, तुझ माया मोह नातळते पवित्र ख्याती या लागी. अरे म्हणले, हे यादव राजा, तू नित्य कसा आहेस? तू नित्य आहेस. नित्य म्हणजे असं नाही की तू कधी गेला ना आता आहे मग नाही. तू नित्य आहेस, शुद्ध आहे, तू पवित्र आहेस. तुला माया मोह स्पर्श करत नाहीत, म्हणून तुला लोक पवित्र मानतात. का? म्हणजे तू सगळ्यांच्याहून परे, म्हणजे कसं आहे, पलीकडे. तुला कशाचाही काय होत नाही, तुला गुण चिकटत नाही, तुला काही चिकटत नाही. मायच प्रकृतीचे तू पलीकडचा आहेस, म्हणून तुला सगळे पवित्र मानतात. म्हणून गवळ्याचे उच्चिष्ट कवळे, ज्याचे पवित्रता न मिळे, ते नित्य उच्चिष्ट बळे गोवळे सकळे तारिले. अरे गोप बालकांनी तुला उच्च बनवलं. म्हणजे काय केलं? जे बाळक होते ना लहानपणी, काय करायचे? तुम्ही खेळायचे का नाही गायांच्या पाठीमागे गेल्यावर, मग त्यांचं उष्ट तू खायचा, तुझं उष्ट ते खायचे का नाही, असं उच्चिष्ट बनवलं. पण तरी तुझी पवित्रता मलिन झाली नाही, कारण उलट तुझं उष्ट खाल्ल्यामुळे काय झालं? त्याला प्रेम झालं. काय त्यांचे असे प्रेम जडलेले तू उद्धरून गेले. काय तुझं उष्ट खाल्ल्यामुळे त्यांच्या ठिकाणी प्रेम तयार झालं आणि त्यांचा उद्धार होऊन गेला. कशामुळे? तुझं उष्ट खाल्ल्यामुळे. म्हणजे तुझं उष्ट सुद्धा एवढं पवित्र आहे. मग प्राणेशु शिले पुतनेशे तरी पवित्रता अधिक कैशी, तेनीचे उद्धरले तिशे दोष दोषाशी तारकू. अरे पुतनेचा प्राण विषयासह तू शोषून घेतलास. दूध पाजायला गेली होती ना, विषय दूध पाजायला, दूध तर ओढून घेतलं सगळं, पण प्राण सुद्धा त्याचा ओढून घेतला होता भगवंतानी. असा असणारा तुझे एवढे मोठे पावित्र्य आहे, म्हणून तू पावित्र्याच्या बाबतीत तू सर्वात श्रेष्ठ आहेस, म्हणून त्यानेच तुझा उद्धार केलास. त्यानेच काय केला? तू तिचा उद्धार केलास. कशामुळे? तुझ्या पावित्र्यामुळे. म्हणून तिच्या दोषाने तिचे दोष नष्ट झाले. म्हणजे ती दोषी होती, दोषाने तुझ्या जवळ आली होती ना, ती दोषाने तुला मारायचं म्हणून ती जवळ आली होती, पण तिच्या दोषामुळेच काय झाले? तिचे दोष निघून गेले, ती पवित्र झाली. म्हणून म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, दोषाने जर तुझ्याकडे गेलं तरी तू काय करतोय? त्याचा स्वीकार करतोय. हा. मग करोनी कालिया मर्दन मर्दिला त्याचा अभिमान, तरी मिळालेन पवित्रपण निर्विष जाण तारेला. कालिया नागाचे मर्दन करून काय केलं? तू त्याचाही गर्भ नष्ट केलास. त्याच्या विषयाने तुला काहीच झाले नाही. कालियाच्या नागाने झालं का? नाही ना. पाण्यामध्ये तो काळा नाग नव्हता, कालिया नाग सगळा विषारी होता तो, पण उलट त्याला मात्र तू निर्विष करून उद्धारले. बघा, त्याचा उद्धार केला तूच, त्याला निर्विष करून टाकलंस तू. असा असणारा तू काय कृपा करणारा आहे. म्हणून रजक अत्यंत आतळे तया अधपात, त्या अशी मारून या निश्चित केला पुनीत सायुज्या. काय केलं तू? अरे म्हणले, कंसांचा असणारा जो धुबी आहे तो अधोगतीला गेला असता म्हणले, पण काय केलं तू? त्याला एकच थप्पड मारली म्हणले, त्याचं मुंडके तुटून पडलं, त्याचा उद्धार झाला. म्हणले का? तुझ्या हातून मेला, तुझ्या हातून मरण पावला ना तो, म्हणून तू त्यालाही मुक्ती दिलीस. म्हणून करोनी गोपिकांशी निंदे काम, त्याने त्या केल्या निष्काम, त्याची पवित्रता अनुत्तम सायुज्य धाम पावल्या. अरे म्हणजे त्या गोपींना त्यांच्या कामवासनेने योगानेच मुक्ती दिलीस. बघा, तुझ्या जवळ कशाने आल्या होत्या? त्या कामवासनेने तुझ्या जवळ आल्या होत्या, पण तू त्यांची वासनाच नष्ट करून टाकली आणि काय केलं? त्यांचा उद्धार करून टाकला. म्हणजे त्यामुळे तू सायुज्य धामी केल्या. काय केलं? त्यांना तू सायुज्य प्राप्ती करून दिली, त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त करून दिलीस.
मग करिता सुकर्म कुकर्म ज्याचे पवित्रता अनुत्तम या लागे नामे पुरुषोत्तम आकर्तात्मनिज बोधे. अरे लोकांच्या दृष्टीने तुझे कर्म सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, काय लोकांनी काय तुला चांगला वागलेला दिसू द्या किंवा वाईट वागलेला दिसू द्या, पण काय होतंय दोन्ही वागण्याने काय होतंय, सगळ्यांचं जीवाचं काय होतंय, कल्याणच होतंय. ते पवित्र होऊन जातात. म्हणून तू काय उत्तम पुरुष आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सगळं करून तू कसा आहे आकर्ता आहेस. जो आकळे गुन्हा आणतो त्याशे ते गुण करीती प्रांतो. त्या गुणाशी तुझं माझे आणतो या लागी तू अनंतो सर्वथा. म्हणून जो गुणामध्ये सापडतो ना, कुठं सापडतो गुणामध्ये, सत्वगुण रजगुण तमगुण. जो गुणाला चिकटला गेला की त्याला तिन्ही गुण वेडे घालतात, ते गुतलंच मग जाम. काय तसं त्याला अंकित करतात, त्याला जवळ करतात. पण सर्व गुण तुझ्या ठिकाणी विलायस व अनंत सगळे गुण तुझ्या ठिकाणी विलाय जातात. असा तू अनंत आहेस. पण एकही गुण तुझ्या मात्र जवळ येत नाही. तुझ्या ठिकाणी काय होतात ते विलाय जातात, विलायस म्हणजे तुझ्यामध्ये सामून जातात ते, तू मात्र त्यांच्या निघून गुंतत नाही. म्हणून देशतः कालतः पार तुझ न करवेची साचार या लागी अनंत तू अपार श्रुतीशी पार न कळेची. म्हणून देश काल यांच्या पलीकडे तू आहेस, त्यांना तुला मर्यादा घालता येत नाही. म्हणून तू अनंत अपार आहेस, वेदांना तुझा अंत लागत नाही. असा आहेस तू. तुझ म्या करावी विनंती किती यावे काकुळती. तू हृदयस्थ ज्ञानमूर्ती जाणता त्रिजगती तू एकू. तुझ्या मी किती विनवण्या कराव्या म्हणले भगवंता, तुला किती विनंती करू मी तुझी. अरे मी किती काकुळतीस यावे, तू हृदयस्थ अशी ज्ञानाची मूर्तीच आहेस. कशी तू ज्ञानाची मूर्ती आहे प्रत्येक हृदयामध्ये राहणारे. म्हणून त्रैलोक्यात तूच एकट्या नेता आहेस. ज्ञान अज्ञान माया शक्ती ईश्वराधीन ग असती. त्या ईश्वराची तू ईश्वर मूर्ती सत्य करते श्रीकृष्णा. म्हणून ज्ञान काय अज्ञान माया हे ज्या काही ईश्वराच्या अधीन आहेत, त्या सगळ्या ईश्वराचाही तू ईश्वर आहेस का नाही. म्हणून अशी जी तुझी कीर्ती आहे ते ह्या जगतामध्ये सत्य आहे. तू सर्वांचा नियंता सर्व करुनिया करता. ऐसा ईश्वर तू कृष्णनाथा भोगुनिया भोगता तू एकू. अरे हे प्रभू तू सर्वांचा नियंता आहेस. कसा आहे तू सगळ्यांना नियंत्रित करणार आहेस. तू सर्व करून तू कसा आहे आकर्ता आहेस. बघा सगळं करतो. हे मजच तव झाले परी म्या नाही केले ऐशे ज्यांनी जाणं दिले तो सुटला. म्हणजे सगळा कोणामुळे झालं, याच्यामुळे झालंय, पण यांनी केलंय का नाही केलं. असं असणार तू हे सर्व भोग भोगून सुद्धा तू कसा या भोगतायस. आणि एक व्यक्ती तूच ईश्वर आहे. सगळे भोग कोण भोगतोय, तूच भोगतोय. सगळे भोग कोण झालाय, तूच झालाय. ईश्वर पण कोण झालाय, तूच झालाय. आणि सगळं करून कसं आहे तू प्रा करतायस, भोगतायस. कसं रे बाबा म्हणले तुझं ही. म्हणून देशतः कालतः स्वभावेशी नाशो न पावे ज्या स्थानाशी. तेथीचा तू निवासवाशी पूर्ण पूर्णांशी अवतारू. म्हणून जे स्थान असन स्थल काल यांच्या मर्यादेमध्ये तू सापडत नाही, त्या स्थानी तुला निवास असतो आणि तू पूर्ण अवतार आहेस. नराचे अविनाश स्थान या लागी तू नारायण. तुझे निजीवाशी चळणवळण चाळकपण तुझ पाशी. मनुष्य मात्रेचे अंतिम गंतव्य बघा. मनुष्य मात्रेचं काय अंतिम गंतव्य म्हणजे अंतिम त्याचं कर्तव्य काय, माणसाचं अविनाशी स्थान प्राप्त करणे. आणि म्हणजे काय ते नारायण, त्या नारायणाची प्राप्ती करून घेणे. आणि असा असणारा नारायण तूच आहेस. म्हणून जीवांना तुझ्यामुळे चेतना मिळते, तुझ्यामुळे चालतात बोलतात जीव सगळे, आणि तू सर्वांचा चालक आहेस. ऐसा ईश्वर तू आपण नरसखा नारायण. युद्ध समय अर्जुनाशी जाण ब्रह्मज्ञान तू आधी दिले. म्हणून श्रीकृष्ण हा नारायण, नराचा सखा नारायण तूच आहेस. बघा तू कसा आहे नराचा असणारा मित्र नारायण तूच आहेस. नर म्हणजे कोण, अर्जुन. नारायण नाही का, नर म्हणजे कोण अर्जुन. त्याला सुद्धा तू काय केलं, युद्धाच्या प्रसंगी तू ब्रह्मज्ञान शिकवलं. म्हणून दारुण होता संग्रमाशी पावडा पाव युद्धाशी. तेव्हा ब्रह्मज्ञान सांगशी निज सखाशी अर्जुना. अरे भयंकर युद्ध प्रसंग होता त्यावेळेस, आणि असल्या भयंकर युद्ध प्रसंगाच्या वेळेस ते युद्धवीर एकमेकांना मारण्यास सज्ज झालेले असताना त्यावेळी तू त्या निज सखा असणारा तुझा जो मित्र असणारा जे अर्जुन, त्याला तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. म्हणजे बघितलं जागेचं स्थळ काय, तिथं चाललं काय, पण त्या एवढ्या प्रसंगातही तू काय केला, त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला का, तुझी कृपा झाली ना. म्हणून ऐसा कृपाळ तू नारायण
या लागी तुझा आलो शरण, त्रिविध तापे तापलो जाण, दुःखदारण संसारू. म्हणून हे नारायणा, अरे तू अशा प्रकारे कृपा करणार आहेस म्हणून मी तुला शरण आलो आहे. आता मी काय करतो, त्रिविध तापाने तापलो गेलेलो आहे. काही 3 तापाने पोळलोय. या संसारा दुःखामध्ये होरपळून निघालोय मी 3 तापाने. म्हणून हा संसार अतिशय दुःखप्रद मला व दारुण आहे. म्हणून ह्या दुःखप्रद संसारातून मला तू काय कर, बाहेर काढ. संसार म्हणजे अंधकपो, माझे काम क्रोधादी दृष्ट सर्प, निंदा स्पर्धा कांटे अमुप, दुःख रूप मी पडिलो. अरे हा संसार म्हणजे अंधकूप आहे. अंधकूप संसार म्हणजे काय, अंधकूप. कूप म्हणजे काय, विहीर. कसे अंधारी विहीर असणारी, असा हा संसार आहे. त्याच्यामध्ये सगळे जे जाते ना, सगळे अंधारे होतात, त्यांना काही दिसतच नाही. म्हणून त्यात काम क्रोध इत्यादी विकारांचे महाभयंकर सर्प वावरत आहे. बघा कोणते सर्प आहे त्याच्यामध्ये, काम क्रोध का नाही, लोभ, हे सगळे भयानक सर्प येतं. आणि निंदा स्पर्धा हेच त्याच्यामध्ये काटे आहेत. बघा निंदा स्पर्धा हे काय, त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये पडलेले काटे येतं. आणि त्यामुळे त्या दुःखरूप कुपामध्ये मी पडलो ना, असं असणार अंधारी असणारी जी दुःख देणारी त्या विहिरीमध्ये मी कुठून पडलो आहे. म्हणून तेथे पडलिया पाठी, ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटी, भरला जे उठा उठे तेने हिमपुटी होतोसे. त्यात पडता शनी माझ्या मनात ब्रह्म आत्मा इत्यादी गोष्टीची नावड उत्पन्न होऊ लागली. बघा आता त्याच्यामध्ये मी पडलोय. माझा हे ब्रह्म काय, आत्मा काय, ह्याचा कोणाला विचार करायचा वेळ आहे का, आणि ते कोणाला आवडेल का अशा वेळेस, आवडत नाही. म्हणून आता काय करू मी, सांग ना. मला हे काय आवडत नाही. ब्रह्म काय, आत्मा काय, सगळं आत्मा एकच आहे, ब्रह्म एक आहे, हे मला आवडत नाही म्हणले. कारण ते अंध रूपी कुपी मी विहिरीमध्ये मी पडलेलो आहे. म्हणून मी अगदी कष्ट झालोय, दुःखी झालोय. आता माझ्यावरती एवढं दुःखाचं संकट पडलेलं आहे. आणि एवढं दुःखाचं संकट असताना मी काय विचार करू का, आत्मा काय ब्रह्म काय. हा, दुःखी झालेल्या माणसाला हे सांगून जमन का असं. त्याचं काय दुःख त्यांनी कमी होईल का लगेच, नाही ना होणार. त्याला आधी त्याचा अधिकारी करावं लागेल त्याला, का नाही, तेव्हा त्याला समजन ते. म्हणून तेथून निगवाया त्रिशुद्धी, उपावन दिशे गा निज बुद्धी, कृपाळवा कृपानिधी आत्मबुद्धी मज काढे. म्हणून अशा ते अंधकुपातून तू बाहेर पडण्यास माझ्या बुद्धीला काही उपाय सापडत नाही. कारण ह्या संसार सागरातून, या संसार रूपी जी विहिरी अंधारामधली, त्यातून बाहेर पडण्याचा मला काही मार्ग निघत नाही. म्हणून हे कृपानिधी, तू कसा आहे, कृपा प्राप्त कृपावंत आहेस तू दयाळू आहेस. म्हणून तू माझ्यावरती कृपा कर, माझा उद्धार कर. मला या भाऊसागरातून, मला जे अंधरूपी जी विहीर आहे अंधारी का नाही, ह्या विहिरीतून मला तू बाहेर काढ. तुझ्याशिवाय मला जिथून कुणी बाहेर काढणारा नाही. असा उद्धव त्या भगवंताला काकुळती गेला. एवढं त्या भक्तांनी त्या सद्गुरूला काकुळती जावं लागायचं, तेव्हा सद्गुरू बाहेर काढत असतात. म्हणजे ते आपण तापला म्हणायचं, तेव्हा त्याला ते बाहेर काढतात. असं तापलेला पाहिजे. ज्याला विषय गोड वागतात ना, त्याचं कामच नाही. ते तापलेला पाहिजे, तेव्हा त्याला त्यातून बाहेर निघता येईल. असं उद्धव तापलेला होता. म्हणून ते भगवंताला शरण गेलाय आणि भगवंताला विनंती करतो काय, मला याच्यातून बाहेर काढ म्हणून. आता भगवंत काय सांगते, त्याला काय उपदेश करतात ते आपण आता उद्या बघू.